नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आहे तारीख 1 जून 2026. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेबाबतच्या ज्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट समोर आलेले आहेत ते आपण एक एक करून बघून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या शब्दात. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या अपडेटमध्ये KYC 80 लाख नावे कमी, पुढचा हप्ता कधी येणार आणि सरकारचा मोठा निर्णय या सगळ्यांबद्दल मी सविस्तर माहिती दिलेली आहे. तर त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी पहिली अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी ते आहे की राज्यातील तब्बल 80 लाख महिलांची नावे आता लाडकी बहीण योजनेतून कमी करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. सरकारकडून सांगण्यात आले आहे की अनेक लाभार्थींनी वेळेत KYC पूर्ण केली नाही किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर आता KYC महत्त्वाची आहे. ओके, यातून हेच दिसून येतं की ज्या महिलांनी अजून KYC पूर्ण केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे, कारण KYC अपूर्ण असल्यास पुढील हप्ता जो 1500 रुपये येणार आहे तो थांबवू शकतो. ओके, तसेच महिला व बाल विकास विभागाकडून पात्र लाभार्थ्यांची आता पुन्हा पडताळणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. काही प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष फिजिकल व्हेरिफिकेशनसुद्धा पडताळणीचाही पर्याय देण्यात आला आहे. ओके, आता झाले काय यात, सरकारची आता पडताळणी मोहीम जोरात सुरू झाली आहे. ओके, आता लाभार्थ्यांची जी यादी होती त्यांची तपासणी जी होती ती सुरू करण्यात आलेली आहे परत, आणि काही ठिकाणी काय केलं आहे, फिजिकल व्हेरिफिकेशनचा ऑप्शनसुद्धा देण्यात आला आहे. म्हणजेच काय, घरी जाऊन पडताळणी आता केली जात आहे. ओके, आता मे महिन्याच्या हप्त्याबद्दल जर सांगायचं झालं, ओके, तर आता अनेक महिलांच्या खात्यात मे महिन्याचे 1500 अजून जमा झालेले नाही आहेत. माध्यमातून आलेल्या माहितीनुसार 10 ते 15 जून दरम्यान हा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण की आता कसं आहे, KYC सगळं कंप्लीट झालेलं आहे. ओके, पडताळणी सगळी झालेली आहे, व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्यामुळे कसं झालं आहे, आता लवकरात लवकर पैसे येत राहणार. आता हा मेचा जो हप्ता आहे तो जूनच्या 10 तारखेपर्यंत येऊ शकतो. आता जास्त लेट नाही होणार, 2 महिने 3 महिने लेट असं होणार नाही, कारण की आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत. आता महिना संपला की लगेच दुसऱ्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हे वितरण तुमच्या अकाउंटवर येईल. ओके, आता खूप साऱ्या महिलांनी मला कमेंट केला की आमची KYC कंप्लीट आहे किंवा खूप साऱ्या गोष्टी बरोबर आहेत तरी आमचे पैसे का नाही आले. ओके, आता पैसे अडकण्याची काही मुख्य कारणे आहेत. अनेक महिलांची KYC पूर्ण असूनही पैसे अडकलेले आहेत. यामागे आधार लिंकिंग समस्या, DBT त्रुटी, बँक खाते मिसमॅच आणि तांत्रिक अडचणी या कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. ओके, त्यामुळे जर तुमचं आधार लिंकिंग नसेल बँक अकाउंट बरोबर तर ते तुम्ही करून घ्या. ओके, आता बँक खातेसुद्धा मिसमॅच आहे, म्हणजेच की आता महिलाचं नाव वेगळं, बँक खातं जे दिलं आहे ते दुसऱ्याचं. ओके, असं जर असेल, मिसमॅच असेल किंवा नावात जरी थोडा बदल असेल तरी तुमचे पैसे अडकू शकतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता महिलांनी काय करावे, आता जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, ओके, ते एकदा तुम्ही चेक करून घ्या बँकेमध्ये जाऊन. जर तुमचे पैसे नसतील आले तर KYC पूर्ण आहे का ते तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन एकदा परत व्हेरीफाय करा. बँक खाते ॲक्टिव्ह आहे का ते देखील तुम्ही तपासणे खूप जास्त गरजेचे आहे. ओके, आता सरकारचा यात मुख्य उद्देश काय आहे माहिती आहे का, अपात्र लाभार्थी कमी करून फक्त आणि फक्त पात्र महिलांनाच पैसे भेटणार. ओके, या योजनेचा जो लाभ आहे तो फक्त आणि फक्त पात्र महिलांनाच मिळणार, हा सरकारचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आलेले आहे. ओके, आता जी शेवटची अपडेट आहे आपली ती जास्त काही नाही आहे, ती फक्त एवढीच आहे की जर तुमचे नाव यादीतून कमी झाले असेल तर तुम्ही घाबरू नका. तुमची कागदपत्रे आणि KYC योग्य असल्यास तुम्हाला पुन्हा पडताळणीनंतर तुमचं नाव परत समाविष्ट केलं जाईल आणि तुम्हाला मेचे पैसे, मेमध्ये जे पैसे येणार आहे, हा मेचा जो हप्ता येणार त्याचेसुद्धा पैसे येऊ शकतात, आणि जे मागचे रखडलेले हप्ते आहेत महिन्याचे ते सुद्धा तुमच्या अकाउंटवर एकत्रितरित्या येऊ शकतात जर तुमची KYC कंप्लीट असेल तर बरोबररित्या. ओके, आता एक सूचना आहे, लाभार्थींनी अधिकृत पोर्टलवर जाऊन आपले KYC, आधार लिंकिंग आणि बँक खाती माहिती तपासून ठेवावी असे आवाहनसुद्धा सरकारद्वारे करण्यात आलेले आहे. आता ही वेबसाईट जी आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, किंवा यूट्यूबला सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. ओके,
इथे आहे बघा, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in. ओके. तर अशाच महाराष्ट्र शासनाच्या नवीन अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर महिलांपर्यंत ही माहिती तुम्ही नक्की शेअर करा. ओके.